तिकडे नाशिकमध्ये गोदावरी नदीने आता इशारा पातळी ओलांडली। नाशिक शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे गंगापूरसह गोदावरी नदीवरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आला। गंगापूर धरणातून 8684 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला। त्यामुळे नदीने आता इशारा पातळी ओलांडली। दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकमध्ये गोदावरी नदीने आता इशारा पातळी ओलांडल्याचं पाहायला मिळते। नाशिक शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला। आणि या सगळ्याची अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून। सागर, गंगापूर धरणातून आता 8000 क्युसेकनं पाणी गोदावरी नदीत सोडली जाते। सध्या काय परिस्थिती आहे? पुन्हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो का? नक्कीच आज खरं तर पावसाने जोर धरलाय। कालपासूनच पावसाने जोर धरलाय आणि सकाळपासूनच पाऊस हा आता जोरात बरसायला लागलाय। यामुळे आता गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 1 वाजताच हा 8600 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता आणि आता 5 मिनिटांपूर्वीच हाच विसर्ग आता वाढवून 9800 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पाणी पात्रात करताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे सगळं पाणी खरं तर जायकवाडीच्या दिशेने जातं। नांदूर-मधमेश्वरमधून देखील 68,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी स्वतः स्थलांतरित व्हावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। याबाबत देखील अजून जी होळकर पुलापर्यंत हे पाणी आजूबाजूच्या शहरातलं पाणी होळकर पुलापर्यंत जातं आणि ते होळकरातला पुलातला जो पाण्याचा इशारा जो आहे इशारा जो पातळी आहे ती वाढल्याचं आपल्याला प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी 13000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता होताना पाहायला मिळतोय। जायकवाडीच्या दिशेने आता हे पाणी कूच करताना आपल्याला पाहायला मिळतंय। यामुळे आता पुन्हा एकदा जायकवाडीच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि यामुळे जे नागरिक नदीकाठच्या ठिकाणी राहतात त्यांनी स्थलांतरित व्हावं असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। त्याचबरोबर नाशिकच्या 27 पैकी 14 ते 15 जे धरणं आहेत ते मोठ्या प्रमाणात भरले आहेत। त्यातून देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे आणि नांदूर-मधमेश्वरमधून सगळ्यात जास्त म्हणजे 68,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे आता जायकवाडीच्या दिशेने हे पाणी प्रस्थान करत आहे आणि जायकवाडीतून देखील आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येणार असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। नक्कीच सागर, अनेक ठिकाणी आता विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नदीकाठच्या गावांनी अधिक सतर्क राहावं, सावध राहावं असंच आवाहन आपण देखील करूयात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।